तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना उद्या होणाऱ्या रामराम जन्मभूमी सोहळ्यानिमित्त मंगलमय शुभेच्छा. तर सर्वांना कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. तर भावांनो, हा आपला आहे 4था व्हिडिओ आणि याच्यानंतर लगेच थोड्या वेळामध्ये एक आपला 5वा व्हिडिओ सुद्धा येणार आहे. तर टोटल 5 व्हिडिओज आपण या ठिकाणी केलेले आहेत आणि 5 व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला मॉडेल यूज करून तुम्ही डिझाईन कशा क्रिएट करू शकता याची इन्फॉर्मेशन दिलेली होती. तर ह्या आधी आलेले जर 4 व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय सर्व व्हिडिओच्या आणि सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा लिंक्स तुम्हाला मिळून जातील. तर त्या ठिकाणी जाऊ शकता आणि भरमसाठ असं मटेरियल आणि पीएल फाइल्स तुम्हाला मिळून जातील. ते सर्व तुम्ही या ठिकाणी घेऊ शकताय. आणि मित्रांनो, सेम अशाच पद्धतीचं कंटेंट पुढे चालून सुद्धा जसं की 26 जानेवारी त्याच्यानंतर आपला शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजयंतीचा सोहळा येणार आहे. तर त्यानिमित्त सुद्धा सर्व डिझाईन्स तुम्हाला पाहायच्या असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्हाला या ठिकाणी विसरायचं नाहीये. तर सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला जे लाल रंगाचं बटन दिसत असेल त्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर बाजूला दिसत असलेल्या घंटीच्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला तुम्हाला या ठिकाणी विसरायचं नाहीये. ओके, तर एवढं काम तुम्ही करा. बाकी करण्यासाठी तुमचा भाऊ या ठिकाणी अवेलेबल आहे. मित्रांनो, आपण आता एक काम करणार आहोत ते म्हणजे की आपण जाणार आहोत आता आपल्या इंस्टाग्राम आयडीला. ओके, तर या ठिकाणी काही अशा पद्धतीची आपली जी काही आयडी असेल तर ती आयडी या ठिकाणी आहे. तर 280 पोस्ट या ठिकाणी टाकलेल्या आहेत. सोबतच जे काही डिझाईन्स मी या ठिकाणी करत असेल ते डिझाईन्स मी या ठिकाणी अपलोड करत असतो. तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल आताच थोड्या वेळाखाली मी डिझाईन पोस्ट केली होती. त्याच्यानंतर ही आपल्या मागच्या व्हिडिओची डिझाईन आहे, ही त्याच्या आधीच्या व्हिडिओची आणि ही बघू शकता ही सर्वात पहिली मी या ठिकाणी व्हाईट थीम वाली डिझाईन क्रिएट केली होती. तर या सर्वांच्या लिंक्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तिथे जाऊन तुम्ही हे व्हिडिओज या ठिकाणी चेकआउट करू शकता आणि सोबतच इंस्टाग्राम आयडी सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर याच्या मार्फत तुम्ही मला तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील त्या सर्व गोष्टी या ठिकाणी मला काय करू शकता, तुम्ही शेअर करू शकता. ओके, तर एक झलक मारूयात आपण आजचं जे काही मटेरियल असेल तर त्या मटेरियल बघू शकता. अशा पद्धतीनं राम मंदिर 4 असं पद्धतीचं फोल्डर दिलेला आहे आणि ह्या फोल्डरचा जो काही पासवर्ड असेल तो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि सोबतच पीएल फाईल आणि पीएनजी फाईल दोन्ही फाईल्स तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहेत, मिळून जाणार आहेत. ओके, तर एक वेळेसला डिझाईन जर तुम्ही बघितली तर एकदम नंबर 1 अशी डिझाईन झालेली आहे आणि डिझाईनपेक्षा एकदम जबरदस्त काम म्हणजे त्याची काही बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. तर हे सर्व गोष्टी डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला कसं वाटलं काय नाही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगू शकताय. ओके, तर हा जो काही व्हिडिओ असेल आपल्याला एकदम क्विक करायचा आहे. त्याच्यासाठी जी काही पीएल फाईल असेल तर ती मी ऑलरेडी या ठिकाणी क्रिएट करून ठेवलेला आहे. जसं की तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता मी पिक्सल लॅब ओपन केल्या आपली जी काही पीएल फाईल असेल ती या ठिकाणी ओपन झालेली आहे. ओके, आता भरपूर जणांना जो काही प्रॉब्लेम असतो तो प्रॉब्लेम म्हणजे की भाई आमची पीएल फाईल या ठिकाणी ओपन होत नाही किंवा आमचं जे काही पिक्सल लॅब असेल ते या ठिकाणी ऑन होत नाही. ओके, तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी माझे जे प्रोजेक्ट जे काही असेल ते ऑन केलेले आहेत आणि आपल्या 4 राम मंदिरच्या जे काही डिझाईन्स असतील ते या ठिकाणी 4 तुम्हाला दिसत असतील. तर हे कशामुळे होतं तर मी जे काही असेल तर पिक्सल लॅबचं जुनं व्हर्जन या ठिकाणी यूज करते आणि समजा तुमच्याकडे जर हे व्हर्जन अवेलेबल नसेल तर या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर एखादा व्हिडिओ प्ले होत असेल. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पीएल फाईल तुम्ही कशा पद्धतीने ऍड करू शकताय आणि ती यूज करू शकताय तर याची माहिती दिली होती. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ तुम्हाला चेकआउट करायचा आहे आणि जे काही ओल्ड पिक्सल लॅब असेल हे जर तुम्हाला डाउनलोड करायचं माहिती नसेल तर त्याची इन्फॉर्मेशन मी त्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे आणि सोबतच जे काही ॲप्लिकेशनची लिंक असेल ती आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे. तर ज्यांना कोणाला प्रॉब्लेम येत असेल त्यांनी नक्की जाऊन तो व्हिडिओ एक वेळेसला या ठिकाणी चेकआउट करू शकता. बाकी या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता डिझाईन मी या ठिकाणी तुम्हाला केलेली दाखवलेली आहे. त्याच्यासोबतच या ठिकाणी बाकीच्या जे काही पीएनजीज असतील तर ते पीएनजीज आपल्याला या ठिकाणी ऍड करून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आता सर्वात पहिले तुम्हाला 2 चेंजेस करायचे आहेत. ते म्हणजे माझा जो काही मॉडेल असेल तो मॉडेल तुम्हाला या ठिकाणी हटवायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या जागी तुमचा जो काही मॉडेल असेल तो मॉडेल टाकायचा आहे. त्याच्यानंतर जे काही त्याचं नाव असेल तर ते नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकताय. बस 2 चेंजेस तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी साईडला तुम्ही लोगो वगैरे जे काही असेल तर तो सुद्धा या ठिकाणी ऍड करू शकताय आणि हे एवढं सगळं झाल्याच्या नंतर तुमची जी काही डिझाईन असेल तर ती डिझाईन या ठिकाणी क्रिएट होऊन जाते. ओके, आणि याच्यामध्ये मी एक काम केलेलं नाहीये ते म्हणजे आपला जो काही डेटचा पिन असेल म्हणजे उद्याची जी काही 22 तारखेची डेट असेल तर ती डेट या ठिकाणी नाही आहे. तर तेवढं एक काम तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, करून घेऊ शकता. ओके, आणि आता राहिला पासवर्डचा प्रश्न. तर पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे 2142. ओके, 2142 2142. ओके, तर हिंदीवाल्यांसाठी सुद्धा मी या ठिकाणी पासवर्ड सांगून दिलेला आहे. बस 4 लेटरचा पासवर्ड आहे, 4 अंकाचा पासवर्ड आहे, हा तुम्हाला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमची पीएल फाईल सोबतच पीएनजी फाईल दोन्ही या ठिकाणी काय करू शकताय, ओपन करू शकताय. आणि भावांनो, ह्याच्या आधीचे जर व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील तर ते व्हिडिओज नक्की एक वेळेसला चेकआउट करा. भरपूर सारे ऑर्डर घ्या, भरपूर सारे पैसे तुम्ही या ठिकाणी काय करू शकताय, कमवू शकताय. आणि याच्यानंतरचा येणारा जो काही व्हिडिओ असेल तो सुद्धा व्हिडिओ बघायला तुम्हाला या ठिकाणी विसरायचा नाही आहे. आणि अजून सुद्धा जर तुम्ही कमेंट केली नसेल तर जय श्रीराम नावाची कमेंट तुम्ही या ठिकाणी नक्की करून जा एक वेळेसला. तर आपला जो काही सण असेल तो एकदम जबरदस्त आपण या ठिकाणी साजरा करूयात. बाकी मित्रांनो, तुम्हाला अजून रामनवमीचे व्हिडिओज बघायचे असतील तुम्ही एक लेफ्ट साईडला आहे आणि एक तुम्हाला राईट साईडला दिसत असेल, दोन्ही व्हिडिओज तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकताय. बाकी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात, भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.